लग्न हा बिझनेस झालाय. मुलींच्या अपेक्षा असतात की मुलगा शिकलेला असायला हवा, त्याचा सॅलरी खूप चांगलं असायला हवं, वधू पक्ष जेव्हा येतो तर त्यांची वरपक्षाकडून काय अपेक्षा असते? त्याचं स्वतःचं घर असायला हवं. आजच्या काळामध्ये लग्न जुळवणं हे टास्क आहे मोठं. इकॉनॉमिक स्टेबिलिटीकडे बघून लग्न जुळवले जाते. सगळेच व्यक्ती तशा नसतात. मुलगी सुसंस्कृत आहे का, सुस्वभावी आहे का, मन मिळावू आहे का. टीशीच्या नंतर करणाऱ्या मुलामुलींचं प्रमाण वाढलंय. अगदी 70 ते 80 वर्षांची पण माणसं आहेत की ज्यांना लाईफ पार्टनर हवेत. स्वतःच्या घराबरोबर आई वडील नको असं प्रामुख्याने आधीच सांगितलं जातं. त्यावेळेच्या मुलामुलींच्या अपेक्षा खूप वेगळ्या होत्या. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. असं म्हणतात लग्नाच्या गाठी या स्वर्गात जुळतात, पण आजच्या काळामध्ये या गाठी जुळतात त्या वधूवर सूचक मंडळांमध्ये. आज आमच्या स्टुडिओमध्ये पवित्रविवाह.com या विवाह संस्थेचे संस्थापक ऋषिकेश कदम सर आले आहेत आणि आज आम्ही त्यांच्याशी ह्याच लग्नाच्या गाठींवरती चर्चा करणार आहोत. ज्या गाठी स्वर्गात जुळतात त्या वधूवर सूचक मंडळामध्ये जुळवताना काय आव्हानं आहेत यावर आपण आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू बोलवल्याबद्दल. थँक्यू सर. तुमच्या पवित्रविवाह.com या संस्थेबद्दल आम्ही खूप काही ऐकलंय. तुम्ही आणखीन त्याची माहिती करून दिलीत तर खूप बरं होईल. हो, नक्कीच तुम्हाला माहिती करून देईन. पवित्रविवाह.com ही जी संस्था आहे ती मूळतः सौ कुलकर्णी विवाह संस्था किंवा श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र याची आहे. गेली 43 वर्ष आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत आणि आत्तापर्यंत आम्ही लाखो लग्न जुळवलेली आहेत. आत्ता आमच्याकडे 50,000 जास्त महाराष्ट्रीयन मराठी मुलं नाव नोंदवून त्यांचं लाईफ पार्टनर शोधण्यासाठी आमच्या ॲपवर आणि वेबसाईटवर नेहमी असतात आणि आम्हाला त्यांना मदत करायला नेहमीच आवडत असतं. आणि आमच्या आता शाखा आहेत दादर, ठाणे, बोरिवली आणि पुणे ह्या आहेत. खूप मोठं कार्य आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये लग्न जुळवणं हे टास्क आहे मोठं आणि तुमची विवाह संस्था तर गेल्या 40 वर्षांपासूनही जास्त काळ हे चांगलं उत्तम काम करत आहे. सर, हे काम करताना अनेक पिढ्या तुम्ही जवळून बघितलेल्या आहात. जसं तुम्ही सांगितलं की आता तुम्ही ते पवित्रविवाह.comचं पण नवीन, मला वाटतं .com नवीन वेबसाईट तुमची सुरू झाली आहे का? बरोबर. आता काय होतं की आमच्याकडे दुसरी पिढी आहे. 43 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ होतो की लग्न जुळवण्याचा आणि समाज घडवण्याचा. लग्नातूनच समाज घडत असतो. तर 43 वर्षांपासून आम्ही असल्यामुळे तर आता ज्यांची लग्न 80 किंवा 90च्या दशकात झालीत तर त्यांची मुलं आमच्याकडे लग्नाला आहेत आणि त्यांची पण काही जणांची लग्न आमच्याकडून जमलीत. तर दुसरी पिढी तर नक्कीच आहे आमच्याकडे. सर, हे विवाह जुळवताना अनेक अडचणी येतात. अनेक वेळा विवाह सहज सुसंवादातून देखील जुळवले जातात. तुम्ही अनेक पिढ्या बघितल्यात. जसं इतक्यात तुम्ही सांगितलं की दुसरी पिढी देखील तुमच्याकडे आता विवाह जुळवण्यासाठी येत आहेत. त्यावेळची जी पिढी होती, त्यावेळच्या ज्या वधू आणि वर होत्या, त्यांच्या एकमेकांकडनं असलेल्या अपेक्षा आणि आज लग्न जुळवताना येणाऱ्या वधू वरांच्या एकमेकांकडनं असलेल्या अपेक्षा यांच्यात काय फरक तुम्हाला जाणवतो? आपल्या सर्वांना कल्पना आहे की काळ अगदी खूप स्पेसने बदलत आहे. साधारणतः 1982 साली जेव्हा याची संस्थेची स्थापना झाली तर त्यावेळेस काळाची गरज होती, कारण का आपण शहरात राहतो. पण त्यावेळेचं जीवनमान खूप स्लो होतं. आमच्या संस्थेची उत्पत्ती अशी झाली की पहिल्या नात्यातल्या मंडळींची लग्न जमवायचे. तर मी ॲक्च्युली कुलकर्णींचा जावई आहे. तर माझ्या मिसेसचे आजोबांनी हे सुरुवात केलं होतं आणि नात्यातली आपल्या मुलींची लग्न जुळवली. त्यानंतर मग नातेवाईकांची म्हणजे आपल्या भाच्यांची वगैरे जुळवलीत आणि त्यांना असं वाटलं की समाजासाठी वधूवर सूचक केंद्राची गरज आहे आणि योग्य अशी लग्न आणि जमलीत किंवा त्यांची संसार खूप फुलायला लागले तर त्यांना एक म्हणजे खूप असं सॅटिस्फॅक्शन वाटत होतं. तर तोच हळूहळू आम्ही हे प्रोफेशन बनत गेलो. 10-1 वर्षानंतर व्यावसायिकरित्या करायला लागलो. तर काय झालं, 90चा काळ किंवा त्यावेळेचा जो आहे तर त्यावेळेच्या मुलामुलींच्या अपेक्षा खूप वेगळ्या होत्या. म्हणजे पालक त्यात खूप इंटरेस्टेड, पालकच आमच्याकडे येऊन आई वडील नाव नोंदवायचेत आणि त्यांच्यासाठी स्थळ बघून ती लग्न संपन्न व्हायचीत, सुखी संसार चालायचे. जसा जसा काळ बदलत गेला. पण काय अपेक्षा असायच्या त्यावेळेच्या अपेक्षा अशा असायच्यात की मुलगी सुसंस्कृत आहे का, सुस्वभावी आहे का, मन मिळावू आहे का, तिला म्हणजे जॉब न घरी असेल, घरातून जोडधंदा काही केला तरी चालेल, पण तू त्यात नोकरी करण्याची अशी काही अपेक्षा नव्हती आणि घरकाम करेल, संसारी, सुसंस्कृत आणि संस्कारी असेल, तिचं शिक्षण किमान 12वी असं असेल तरी चालायचं. तर साध्या सोप्या हे असायच्यात
आणि लग्नाचा खर्च पण इतका मोठा करायचा, प्रचंड करायचे नाहीत आणि त्यानुसार मग पुढे आले आणि आत्ताचा जो आपण इव्हेंट्स वगैरे बघतो, बिग फॅट वेडिंग्स वगैरे आपल्या भारत प्रसिद्ध आहे त्यासाठी. तर आत्ताच्या काळच्या ज्या अपेक्षा आहेत त्या प्रचंड खूपच वेगळ्या आहेत, 180 डिग्री वेगळ्या आहेत. तर आणि आता मुलींच्या पण अपेक्षा असतात, मुलांच्या पण असतात. तर काळ बदलल्याने ते सारं आलंच. म्हणजे आता आपण आता बोललो ती म्हणजे वधूची अपेक्षा की आम्हाला अशी वधू हवी आहे की जी सुसंस्कृत असेल, मनमिळावू असेल त्यावेळचा. आत्ताच्या काळामध्ये मुलींच्याच मुलांकडनं अपेक्षा वाढल्या आहेत असं चित्र आपल्या समोर आहे. तर आता तुमच्याकडे विवाह नोंदणीसाठी जेव्हा मुली येतात, वधू पक्ष जेव्हा येतो, तर त्यांची वरपक्षाकडून काय अपेक्षा असते? आपण पहा, मुंबईसारख्या शहरात राहतो. म्हणजे आमच्या संस्थेचं जन्म मुंबईचाच आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातनं आमच्याकडनं सक्सेस स्टोरीज असतात. तर जसं मुलींच्या अपेक्षा असतात की मुलगा शिकलेला असायला हवा, उत्तम, तिच्या समपातळीवर किंवा तिच्यापेक्षा जास्त, त्याचं सॅलरी खूप चांगलं असायला हवं आणि त्याचं स्वतःचं घर असायला हवं. ह्या 3 तर मुख्य अपेक्षा आम्हाला दिसून येतात. बाकीचे जे ठोकळेबाज असतात, उंची इतकी, वयात इतकं, त्या तर असतातच. काही जण आता लहान मुलांशी पण लग्न करायला तयार असतात की ज्यांच्या ज्या इतर गोष्टी मीट झाल्यात तर. अच्छा. आणि आता हल्ली म्हणजे वयाचं अंतर तसं काही राहिलं नाही आहे. पूर्वी म्हणजे मुलगा हा थोडा वयाने मोठाच असेल तर त्याला म्हणजे लग्नासाठी मुलगा मोठाच हवा असेल. नाही, आता तो आहे, परंतु 1-2 वर्षाने लहान जरी असेल आणि इतर गोष्टी त्याच्या जो सेटल्ड असेल तर तो मुली तयार होतात. म्हणजे आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलावर देखील लग्नासाठी मुली 1-2 तयार आहेत. वर्षाचा फरक असेल तर त्या तयार असतात. कारण त्याच्याकडे त्या कम्फर्ट लेवल्स आहेत. कम्फर्ट लेवल आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत असतील, फॅमिली बॅकग्राऊंड ठीक असेल तर वयाचा एवढा विचार केला जात नाही. हां. लग्न हल्ली जुळवताना जसं तुम्ही सांगितलं की आत्ताच्या मुलींकडनंच्या अपेक्षा, मुलींच्या मुलांकडनं अपेक्षा बदललेल्या आहेत बऱ्याच. तुम्ही 90च्या काळाचा उल्लेख केला. त्या मधल्या काळामध्ये NRI म्हणजे परदेशात राहणाऱ्या मुलांबरोबर लग्न करण्यासाठी रांगा लागायच्या मुलींच्या. बरोबर. म्हणजे नवरा परदेशात काम करणारा असेल तर NRI असेल. NRIचं खूप होतं. म्हणजे ते पंजाब आणि दिल्ली वगैरे या साईडला होतं. ते महाराष्ट्रात देखील क्रेज होतं. आज तसं क्रेज राहिलंय का? पहा, आपण आता संपन्न होत आहोत, आपण आत्मनिर्भरच्या गोष्टी करतो. तर भारतामध्ये देखील खूप अशा फॉरेन इन्व्हेस्टमेंट झाल्या, तर ह्या ठिकाणी देखील करिअर खूप चांगल्या रीतीने होतं, शिक्षणं वाढलेत, सॅलरी पण आपल्या इथे बऱ्यापैकी मिळतात. आणि आता काय होतं की म्हणजे असं नाही की NRIचं क्रेज आहे खूप, असं आता तसं नाही. अमेरिकेतल्या कंडिशन्स तुम्ही पाहिल्यात की आता काय होतात. तर पालक पाठवताना थोडंसं विचार करतात की ते स्थळ कसं असेल, फसवणुकीचे पण बरेचसे प्रकार होतात. तर तितकं असं NRIचं क्रेज राहिलं नाही आहे. भारतामध्ये सगळ्या सुविधा आहेत, लग्न पण जमतात आणि तिकडच्या आता मूळतः काय विश्वास असतो की तिकडचं त्याचं बॅकग्राऊंड काय असेल. तर या साऱ्या गोष्टींमुळे NRIचा क्रेज जो होता तो 2005-2010 पर्यंत होता. पण 2014 नंतरच्या परिस्थिती तुम्ही पाहिल्यानुसार तर बरेचसे चेंजेस आलेत आणि तितकं असं क्रेज राहिलं नाही आहे. आणि कसं होतं की त्यात पण एक गोष्ट आहे की आईवडिलांना एकच मूल असतं. तर पालक जेव्हा आपल्या मुलीचं लग्न करायला सांगतात तर त्यावेळेस ते बघतात की आपल्या जवळच राहिलं बरोबर. तर ते NRI असेल तर मग ते नाही जमत. किंवा काही जण परदेशात असतात तर त्यांच्या आईवडिलांची प्रॉपर्टी वगैरे इथे असतात, तर ते म्हणतात की तुम्ही तिथे जाऊन काम करणार त्यापेक्षा इथेच तुम्ही करिअर करा. आणि तिथे जाऊन कसं स्वतः कामं करावं लागतात. इथे आपण ते कम्फर्ट झोन बघू शकतो. तर तितका असा क्रेज राहिला नाही NRIचं. हल्लीची मुलं जात बघून लग्न करतात की समोरच्या पार्टीकडे असलेले, म्हणजे आपण बाकीचे गुण आहेत ते ठीक आहेत, पण जात कोणती आहे त्याला प्राधान्य जास्त दिलं जातं आहे हल्लीच्या मुलांकडनं किंवा त्यांच्या पालकांकडनं, की त्यांच्याकडे असलेल्या इकॉनॉमिक स्टेबिलिटीकडे बघून लग्न जुळवली जात आहेत. तुम्हाला हा फरक प्रकर्षाने जाणवत असेल? मला जाणवतं याच्यात की ते पालकांचं थॉट प्रोसेस वेगळं असतं थोडंसं. पालक म्हणजे जात वगैरे पाहत असतात की निवडताना, पण मुलं तसं नाही करत. तर मुलं रँडमली सर्च करताना कास्टबद्दल बऱ्याचदा ओपन ठेवतात. त्यांना काय हवं असतं की कम्पॅटिबिलिटी चेक करतात की माझे वाईफ्स त्याच्यासोबत जुळतात का, किंवा माझं लाईफचं पुढचं माझं स्वप्न जे आहे ते आम्ही एकमेकांना पूरक राहू शकतो का, किंवा माझ्या आवडीनिवडी आहेत त्याच्यावर थोडंसं भर देत असतात. आणि जातीचं हळूहळू मला असं वाटतं की ते कमी होत जाते. की चांगलं साईन आहे, अत्यंत उत्तम साईन आहे. जातीमध्ये जसं आपण बघितलं की आपल्या जातीमध्ये आपण शोधायला जातो मुलीचं शिक्षण डॉक्टर असेल पण तसा मुलगा मिळत नाही. तर त्यावेळेस इतर का आपण महाराष्ट्रीयन आहोत पण भारतीय आहोत. तर मी ॲज अ मॅट्रिमोनीचा संस्थापक सांगू शकेन की तुम्ही जातीचं थोडंसं तुम्ही कमी करा
आणि म्हणजे ओपन हां, आणि थोडंसं तुम्ही ती पर्सनॅलिटी कशी आहे, तो किंवा ती मुलगी कशी आहे, त्याचा आणि त्यांच्या आजूबाजूच्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्या तुम्ही पहा आणि त्याच्यातून एकमेकांना भेटा, संवाद साधा. त्यातून खूप चांगलं होईल आणि एक उत्तम असे परिवार घडतील. तुमच्या संस्थेमध्ये बरेच जण येतात, मी दिवसाला अनेक स्थळं तुमच्याकडे नोंदवण्यासाठी येत असतील. 150 ते 200 दिवसाला येतात. हो. यामध्ये प्रामुख्याने किती वयाचं प्रमाण, म्हणजे वयोमान जे आहे, हल्ली वयोमान वाढलंय, म्हणजे 30मध्ये मुलं मुली लग्न करतात किंवा 30च्या नंतर करणाऱ्या मुलामुलींचं प्रमाण वाढलंय. तुमचा अनुभव काय सांगतो याबद्दल? हो, म्हणजे मला 23 वर्ष झाली. तर ज्यावेळेस मी या संस्थेशी संलग्न झालो, तर त्यावेळेस मुलींचं वय होतं लग्नाचं, अरेंज मॅरेज करतं 22 ते 24-25 वय होतं. त्यावेळेस वडिलांना वाटायचं की आता मुलगी वयात आली आणि आपण त्यांचं लग्न केलं, आणि ते अगदी योग्य पण होतं. कारण का आपण जर मेडिकल दृष्ट्या किंवा आपण ह्या दृष्ट्या बघितलं तर ते आपल्या लाईफमध्ये चेंजेस असतात आणि त्याच्यातून आपल्या पुढच्या पिढीची जी असते काय म्हणतात ते पुढची पिढी जी हेल्दी होते आपल्या याच्याप्रमाणे, म्हणजे बॉडी टाईपप्रमाणे. पण आता कसं होतं, करिअर किंवा आणि ग्रॅज्युएशन नंतर मला पर्सनल स्पेस हवा किंवा मला अजून करिअर करायचं आहे, तिथे कॉम्पिटिशन खूप झाले, रॅट रेस चालली. तर त्यामुळे काय होतं की शिक्षणानंतर मुलं किंवा मुली असतील तर त्यांना काम करून एक सर्टन लेवलपर्यंत पोचायला 7-8 वर्ष, 5-6 वर्ष जातात. तर साधारणतः मुली 29-30ला विचार करतात आणि 30च्या वर गेले तर आई वडिलांना थोडंसं भीती वाटायला लागतं, ते थोडेसे एन्झायटी वाढते. पण मुली आता 30च्या पुढेच लग्न करायला बघतात, शहरातली, स्पेशली मुंबईतली. तर आमच्याकडे आहेत ती आता स्थळं बघायला गेलं तर 27 ते 35 यामध्ये खूप मोठा हे आहे, म्हणजे जवळजवळ 30,000 स्थळं त्यातलीच असतील. गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की मुलींकडनं ज्या मुलांसाठी ज्या अपेक्षा आहेत, मुलांकडून ज्या अपेक्षा असतात, त्याच्यामध्ये स्वतःच्या घराबरोबर आई वडील नको असं प्रामुख्याने आधीच सांगितलं जातं की लग्नानंतर आपण सेपरेट राहायचं. तुझे आई वडील नको, ते आपल्यात राहता कामा नये. तुमच्याकडे देखील स्थळांच्या जेव्हा अटी शर्थी असतात त्याच्यामध्ये असे काही कलम टाकले जातात का? नाही, आमच्या फॉर्ममध्ये तसं नसतं की आई वडील नको किंवा त्या प्रकारचा. हा ट्रेंड आहे मार्केटमध्ये. म्हणजे कसं आहे की बरेच जण आपण म्हणजे सगळेच जण डिस्कस करताना जे वयात आलेले त्यांना आपण त्या गप्पा ऐकत असतो किंवा आई वडिलांना ते काहीतरी असं काहीतरी एक वेगळ्या भावनेने बोलतात की ही ओझी इकडेच आहेत का वगैरे. तर तशा प्रकारचं आहेत. परंतु कसं होतं की ते वेगवेगळ्या इकॉनॉमिकल स्टेजेसवर आहेत. म्हणजे आपण काय म्हणता येईल, ती लोअर मिडल क्लास, अपर मिडल क्लास, त्यांच्या थॉट प्रोसेसप्रमाणे. पण हे कुठल्या लेअरमध्ये आहे हा थॉट प्रोसेस? थॉट प्रोसेस म्हणजे कसं आहे ना की आई वडिलांना माहीत असतं की एकुलता एक असेल किंवा 2 असतील, तर ते लहानपणात म्हणजे जेव्हा त्यांचा जन्म होतो तेव्हापासून ते प्रिपेअरच असतात की पुढे जाऊन असा प्रॉब्लेम येईल. तर ते वेगवेगळी घरं घेऊन ठेवलेली असतात त्यांनी. पण आहे तो प्रॉब्लेम. मुलींना वाटतं की आता सेपरेट राहावं, आपलं पर्सनल झोन असावं, आपल्या दोघांचं हे असावं. पण तरी पण असं समोरून कोणी आम्हाला सांगत नाही की बाबा मला हे नको आहे. सेपरेट त्याचं घर आहे हे विचारण्यामध्ये सगळं आलं. हां, तसं आपण म्हणू शकतो. बघायला गेलं तर तो त्याच्यातलाच एक भाग आहे. पण आणि असं पण बघतात की मुली आजकाल की माझे आई वडील पण आता वयस्कर झाले आहेत, त्यांना कोणता तरी BP, हार्ट, डायबिटीसचा त्रास आहे, तर मला मुलगा पण थोडंसं असा असायला हवा की माझ्यानंतर कोणी बघायला नाही येताना. तर मुलगा पण असं असेल की तो मला पण माझ्या आईबाबांना पण बघू शकेल, असं त्या मुलींचं पण असतं. पण त्याच वेळेत त्यांनी पण विचार केला पाहिजे की बाबा त्याचे पण आई वडील आहेत. राईट. म्हणजे तुम्ही एक हे विवाह संस्था चालवताय त्यावेळी जेव्हा तुम्ही ह्या अटी म्हणजे समोर या 2 पार्टी जेव्हा बसतात, जेव्हा फायनल त्यांचं बोलणी झालेली आहेत वधूवर सूचक मंडळातून, बघा म्हणजे 50,000 स्थळांमध्ये तितकं पॉसिबल नाही आहे. कोण कोणाशी कम्युनिकेशन करतं आहे, कोणी कोणाला इंटरेस्ट पाठवलं. हां, परंतु आमच्या ऑफिसेसमध्ये ह्या गप्पा होतात. फायनल स्टेज असेल तर आमच्या ऑफिस प्रिमायसेसचा बरीच लोक वापर करतात. जसं आमच्या ठाण्याचं ऑफिस आहे, बोरोलीचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी बराच स्पेस आहे. तर दर रविवारी 2 ते 3 मीटिंग्स आमच्या बोरोली ते ठाण्याच्या ऑफिसेसमध्ये होत असतात. मुलामुलीकडचे पालक येतात, मुलं मुली येतात आणि डिस्कशन ते चालू असतं त्यांचं. आणि त्यातून जे ऑफिसमध्ये येऊन लग्न म्हणजे बोलणी करतात तर त्यांची लग्न 100% रेट आहे की त्यांची लग्न होतातच, कारण का ते फायनल स्टेजला गेलेली असतात. तर आणि खूप आनंदी असतात ते, कारण का सगळं झालेलं असतं आणि प्लस पवित्र विवाहाच्या ऑफिसमध्ये आम्ही फायनल गोष्टी करतोय. दिलेलं त्यांनी ते स्थळ निवडलेलं आहे. हो, कारण का आम्ही ते
असं तुम्हाला कॉर्पोरेटचे मॅट्रिमोनियल सर्व्हिसेस आहेत तिथे नाही मिळणार या सुविधा. आम्ही कसं फक्त महाराष्ट्रीयन्स आणि आम्ही मॅरेज ब्युरोहून ही झालेली पवित्र विवाह आहे असं आहे. सो तर आहे तसंच. सर 1,00,000पेक्षा जास्त विवाह तुम्ही जुळवले आहेत. लग्न जुळवणं जितकं सोपं तितकंच कठीण आहे ते टिकवणं. अगदी बरोबर. विवाह संस्थेमधून जेव्हा लग्न जुळवले जातात त्यावेळी जर समजा त्या विवाहांमध्ये काही कुरबुरी सुरू झाल्यानंतर तर बऱ्याच वेळा त्याचं सगळं खापर आम्हाला ज्यांनी लग्न सुचवलं त्यांच्यावरती येऊन फोडलं जातं. तुमच्याकडे अशा काही केसेस आल्या का? काही प्रमाणात केसेस येतात, परंतु ते खापर फोडण्या अगोदर तुम्ही असं ब्लेम करण्या अगोदर तुमच्या अपेक्षा काय आहेत, तुम्ही स्वतः काय आहात, किंवा लग्न होईपर्यंत तुम्ही म्हणजे काय म्हणता येईल की त्याला संपूर्ण सॅटिस्फाय म्हणजे अरेंज मॅरेज करताना तुम्ही 100% म्हणजे तुम्हाला जर वाटलं की हे स्थळ आहे तोपर्यंत तुम्ही हे म्हणजे पुढे जा. अदरवाईज आमच्यावर खाफर करून काही होणार नाही. आमच्या फॉर्म्समध्ये आणि ह्याच्यामध्ये लिहिलेलंच असतं की आमची रिस्पॉन्सिबिलिटी नसते. पण मग तुम्ही जेव्हा ही लग्न जेव्हा फॉर्म भरले जातात म्हणजे मुलाकडून मुलीकडून त्यांच्या माहितीबद्दलचे तुम्ही त्याची खातरजमा करता का खरंच? खातरजमा ॲक्च्युली कसं होतं की आमच्याकडे जी आमचा जो हे आहे की जी लग्न करतात तर तो जो प्रोफाईल येतो तो सांगोसांगी आलेला असतो. म्हणजे कसं रेफरल असतात की एक लग्न जमलं की 8-10 जणांचे प्रोफाईल्स इथूनच येतात आणि त्यांचे अनुभव असतात. तो एक जास्त प्रकार येतो. परंतु असं जो जाहिरात करून किंवा फेसबुकवरनं किंवा तो प्रकार फार कमी असतो. खातरजमा करण्यासाठी त्यांच्याकडनं आम्ही जे गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलेले आहेत की त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड घ्या आणि ते आम्ही नित्याने अगदी परफेक्टली घेत असतो. त्यांचा फोन नंबर ईमेल ID व्हेरीफाय करत असतो. तर संपूर्ण माहिती जर त्यांची व्हेरीफाय करायची असेल तर आमच्याशी एम्पॅनल्ड अशा डिटेक्टिव्ह एजन्सी आहेत की जे तुम्हाला त्यांची माहिती काढून देऊ शकतात. आम्ही ते तुम्हाला सजेस्ट करू की तुम्हाला फायनल करण्या अगोदर की त्या पर्टिक्युलर स्थळाबद्दल त्याच्या सवयी त्याने सांगितलेला आहे तो सॅलरी किंवा त्याने ज्या माहिती दिली आहे युनिव्हर्सिटी यातनं मी शिक्षण केलं तर त्यानं मी त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो. पण असं म्हणजे असं केलं जातं की बाबा नाही आम्हाला खरं अजून माहिती हवी आहे तर डिटेक्टिव्हकडनं आम्हाला माहिती पण द्या असं केलं जातं? होतं ना. कोणाकडून जास्त होतं मुलाच्याकडून की मुलींकडनं? दोन्हीकडनं होतं. अपर मिडल क्लास. कारण का कसं आहे बघा आता जे नवश्रीमंत महाराष्ट्रीयन्स आहेत आणि आपण खूप मुंबईत राहत असल्यामुळे आपले व्यवसाय असतात बिझनेस असतात तर लग्न करताना काही जण त्या सर्व्हिसेस घेतात. कारण की आता जसं डिवोर्सचं प्रमाण झालं तर मुलीने लग्नानंतर डिवोर्स घटस्फोट झाला मग त्याची प्रॉपर्टी मला द्यायची असेल किंवा काय तर ह्या सर्व्हिसेस आता घेऊ लागलेत लोक. अच्छा म्हणजे पूर्ण माहिती त्याची पूर्ण हे करणं की माहिती काढणं थोडं म्हणजे त्याने जे फॉर्ममध्ये दिलं आणि ते प्रॅक्टिकल आहे की नाही ते बरेच जण चेक करत असतात. त्याचे खर्चिक असतं परंतु ते मंडळी घेतात कारण का पुढे जाऊन काही प्रॉब्लेम्स नको. काही विवाह संस्थेमध्ये जसं म्हणजे तुम्ही म्हणता की पत्रिका जोडवणं वगैरे हा याच्यात भागच येत नाही जेव्हा विवाह संस्थेमध्ये तुम्ही नाव नोंदणी करता. पण रक्ताची तपासणी करून घ्या असं पण काही विवाह संस्था सांगतात. तुमच्याकडे आहे तसं? आम्ही त्यांचा रक्तगट घेतो. म्हणजे फॉर्ममध्ये आम्ही त्यांचा रक्तगट घेत असतो तर रक्तगट ज्यांना मॅच करायचं असेल ते करून घेऊ शकतात. आणि तसं पाहायला गेलं तरी आपण ॲडव्हान्स झालो तरी पण पत्रिका पाहणीचा पण पुन्हा आलेला आहे ट्रेंड. कारण का लोकांना तो एक विश्वास असतो की पत्रिका जुळली तर पुढे जावं. तर आम्ही ती सॉफ्टवेअर आमच्या सबस्क्रिप्शन्समध्ये इनबिल्ट केलेत की तुम्हाला ॲटलिस्ट किती गुण जमतात ते तुम्हाला पाहून त्यात तुम्ही ठरवू शकता. सर गेल्या काही वर्षांपासून आपण बघितलंय की हल्लीची मुलं म्हणजे आपण त्याला जेनजी या कॅटेगरीमध्ये जी मुलं बघतोय किंवा त्याच्या आधीची असतील जी मुलं तर म्हणजे त्याच्यामध्ये आई म्हणजे एकटे असलेले जे पालक त्यांचे आहेत एकल पालक समजा डिवोर्सी असतील किंवा म्हणजे दुसरे जे पॅरेंट्स असतील किंवा आई किंवा बाबापैकी सिंगल पॅरेंट्स असतील किंवा एक जण म्हणजे त्यांचं निधन झालेलं असेल तर अशा सिंगल पॅरेंट्सचं लग्न लावून देण्यासाठी मुली पुढाकार घेत आहेत. तुमच्या संस्थेमध्ये अशा काही लग्न तुम्ही लावून दिलेले आहेत? चौकशासाठी येतात फोन वगैरे? हो येतात. आता कसं आहे की हे मिलेनियल्स आहेत किंवा जेनझी आहेत यांचं आता लग्नाचं वय आहे राईट आणि त्यांचं थॉट प्रोसेस अगदी वेगळं आहे. म्हणजे जे 90sमध्ये ज्यांची लग्न झाली तर त्यांचा थॉट प्रोसेस वेगळा होता आणि आता ह्यांना कसं टेक्निकल किंवा कॉम्प्युटरचा ॲक्सेस जास्त होता तर यांचा थॉट प्रोसेस थोडा वेगळा असतो. तर आईवडिलांसाठी आमच्याकडे 3-4 केसेस अशा आल्या होत्या. आई 48 वर्षांच्या होत्या त्यांच्या आणि मुलगी काहीतरी 19-20 वर्षांची. तर ते आपल्या मित्रांच्या आईवडिलांना बघतात ते हॅपी असतात. त्यांच्या घरी जाऊन खाणं पिणं असतं किंवा आता सिनेमा असतील त्याच्यात त्यांनी बघितलेलं असं सिंगल पेरेंट्स तर ते आईवडिलांना पण सांगतात की तुम्ही पण लग्न करा. आणि तशा 2-3-4 एक मुलींनी आमच्याकडे आलं होतं
की तसे घेऊन तुम्ही लग्न करा आणि आईच्या लग्नासाठी मुलगी स्वतः घेऊन आली होती. तर असा ट्रेंड पण आहे आणि ती मुलं समजूतदार आहेत असं आहे. आणि आताचे हल्लीचे जे सिंगल जे राहिलेले आहेत पण आता देखील म्हणजे सेकंड मॅरेजकडे म्हणजे दुसरा विवाह करण्याकडे महिलांचा आणि म्हणजे पुरुषांचा देखील कल वाढतो. एकटं राहणं कठीण झालंय. हो अगदीच. म्हणजे आता तुम्ही बघितलं की आपण तो सर्वत्र सब्जेक्ट असतो की डिवोर्सचं प्रमाण जास्त झालं, डिवोर्सचं प्रमाण जास्त झालं. सो त्यानुसार तो पण एक बिझनेस व्हर्टिकल वाढतोय आणि तिथून पण लग्न करण्यासाठी उत्स्फूर्त हे देत आहेत. म्हणजे विधवा विवाह पण होत हो आहेत हो आता हो हो सगळेजण हो म्हणजे अगदी विधवा विधूर. आता कोरोनामध्ये तर बरेच जणांचे पार्टनर्स एक्सपायर झालेत किंवा त्यांचं अचानक आलं होतं ते सारं. तर ते पण आता पाहतायत तसं. तुमच्याकडे अशी हो, काही जण हो. नोंदणी हो, करतात. अगदी. असे विवाह तुम्ही जुळवले आहेत. हो हो अगदी. कारण का त्यांच्याकडे काय अपेक्षा असतात मग. त्यांच्याकडे अपेक्षा म्हणजे खूप अशा मटेरियलिस्टिक नसतात, पण ॲडजस्टमेंट त्यांचं असतं. पण त्यांना एक लाईफ पार्टनर हवा असतो, एक सिक्युअर्ड लाईफ हवं असतं, सिक्युअर्ड लाईफ हवं असतं. आणि ते म्हणता येईल की तुम्हाला की म्हणजे आपल्या पुढचं लाईफ कसं जाईल हे एकमेकांना समजून घ्या. आमचे मेळावे असतात त्यावेळेस असे पण येत असतात लोक आणि आम्ही काउन्सिलिंग पण करत असतो प्रत्येक मेळाव्यामध्ये. मुलामुलींना समुपदेशन असतं तर त्यावेळेस पण त्यांना काउन्सिलिंग होतं. याच्यामध्ये म्हणजे शहरांमधल्या या अशा पालकांचा किंवा अशा व्यक्तींचा जास्त सहभाग असतो की ग्रामीण भागात ते सगळे एकत्रच वगैरे असो पुनर्विवाहासाठी. आता आमच्याकडे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातल्या केसेस असतात. नेमकं म्हणजे कसं आहे की शहरातल्या जी शहरातली स्थळं आहेत त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. ग्रामीण म्हणजे 3 tier सिटीमधल्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्याकडे कास्टमध्येच असायला हवं किंवा म्हणजे मी शेती करतोय किंवा माझा छोटा व्यवसाय आहे तर त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. पण शहरातल्या मुली मग तिकडे जायला तयार होत नाहीत असं होतं. मग त्यांना त्यांच्याच रिजनमधलं त्यांच्याच अपेक्षेप्रमाणे ते पाहावं लागतं. आपण मग सर बोलत होतो की म्हणजे पालकांचं जास्त ओढा असतो तो जात कोणती आहे ते बघण्याकडे, जो मुलांचा नसतो. प्रामुख्याने कोणत्या जातीमध्ये विवाह आपल्या मुलामुलींचे व्हावेत असं पालकांच्या अपेक्षा असतात. पालकांच्या नक्कीच असतात अपेक्षा की म्हणजे आता जे म्हणजे त्यांनी बघितलेला काळ जो आहे तो आपल्याच जवळ. मूळतः कसं होतं की पूर्वी असं होतं की लग्न करताना मी या गावचा आहे तर मला आजूबाजूच्याच गावच्यांचं लग्न झालं पाहिजे की ह्या गावात आमचं लग्न होतात किंवा नाही होत किंवा पर्टिक्युलर आडनावाचीच स्थळं बघायची असं असतं की ह्या आडनावाची असतील तर आम्हाला चालणार. इतकं अगदी डीपमध्ये जाऊन तेवढं पाहायचं. पण मुलांचा जो आत्ताचा प्रकार आहे, जी मुलं ओपन माइंडेड आहेत किंवा त्यांना मुलीचं एखाद्याचं शिक्षण जास्त झालेलं असतं त्यांच्या कास्टमध्ये त्यांना स्थळं मिळत नाहीत तर मुली अशा इंटरकास्ट पण करू लागलं. आणि नुसतंच इंटरकास्ट नाही तर कोकणातली मंडळी देशावर पण जायला लागली आहेत लग्न करून. मुली जातात असं उत्तर महाराष्ट्रात जातात. का जातात? पण मुलं मुंबईतच कामधंद्याने त्यांचं कर्मभूमी मुंबई आहे, ठाणे आहे, नवी पुणे आहे. पण त्यांची गावं वेगवेगळी असतील, शिक्षणं नीट असतील तर तशी पण लग्न जुळत आहेत. हो, वेवलेंथ जुळणं, पुढची स्वप्न किंवा कम्पॅटेबिलिटी आपण म्हणतो स्वभाव जुळणं याच्यावर पण असतात. तर तशी पण सुखी संसार खूप आम्ही सेटल केलेत. तसं फसवणुकीचे प्रकार हे म्हणजे लग्नानंतर फसवणूक झाली असे प्रकार पण घडतात. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला अलर्ट सांगितला जातो. म्हणजे गव्हर्नमेंटने देखील मध्ये एक सूचना जारी केल्या होत्या की विवाह संस्थांमधून लग्न जुळवताना तुम्ही सावध राहा म्हणून. अशा वेळी तुम्ही काय काळजी घेता? पहा, म्हणजे कसं आहे की आम्ही याच्यावर अवेअरनेस हे पण घेत असतो. काही वेळ आमचा एकदा शिवाजी पार्कला कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे सायबरचे जे अधिकारी होते ते येऊन सांगत होते की कोणत्या कोणत्या तुम्ही स्थळं सिलेक्ट करताना तुम्ही कोणत्या कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात. तर आत्ता हे फसवणुकीचे प्रकार खूपच वाढलेत. म्हणजे जे फेक स्थळं असतात किंवा काय असतात तर त्याच्यासाठी अवेअरनेससाठी काय होतं की तुम्ही सजग असणं गरजेचं आहे. बरोबर. तर कोणतरी खूप मोठं काहीतरी सांगतंय भंपकपणे किंवा त्यांचं बोलणं हे आहे, आईवडिलांशी बोलणं करत देत नाही, मी अमेरिकेहून येतो आहे वगैरे, या सर्रास कॉमन कोण करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर अशा हे करू नये, विश्वास ठेवू नये. मुलांनी असो, मुलींनी असो किंवा बालकांनी असो. ऑनलाईन जितका व्यवहार जसं तुम्ही पेमेंट करताना कितक्या खबरदारी घेता तर हा तर लग्नाचा विषय आहे. तर यावेळेस तुम्ही कन्फर्म झाल्याशिवाय पुढे जाऊच नका.
आणि किती गोड कोणी बोलत असेल तरी त्याच्यावर बळी पडू नका. आमच्या संस्थेत सुदैवाने असे प्रकार होत नाहीत, कारण का आमच्याकडे सांगोसांगी किंवा रेफरल मंडळी येतात, ती विश्वासार्ह असतात. परंतु मोठ्या ज्या वेबसाईट्स आहेत की त्यांचे लग्न जुळवणं हा कॉर्पोरेट त्यांचा व्यवसाय आहे, बिझनेस आहे, त्यामध्ये ते होऊन जातं असं. तर तिथे असे होतात. परंतु आता कसं काळाप्रमाणे आपण सजग राहणे फार महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे लग्न जुळवतात जसं तुम्ही सांगितलं की तुमचं काम फक्त लग्न म्हणजे योग्य स्थळ, योग्य पार्टी समोर योग्य स्थळ आणून दाखवणं, त्यांना सुचवणं एवढ्यापुरतंच मर्यादित आहे. पण त्याच्या मागे देखील आपण आता गेल्या म्हणजे काही दिवसांमध्ये बघितलं की जे उच्च शिक्षित प्रामुख्याने जे आहेत त्यांच्याकडे नकळतपणे इनडायरेक्टपणे मुलीकडनं म्हणजे अगदी समोरासमोर हुंडा न मागता वेगळ्या पद्धतीने मागितला जातो, भेटवस्तूच्या स्वरूपात देखील मागितला जातो. तुमच्याकडे देखील अशा काही पार्टीज येतात का की आम्हाला एवढ्या अपेक्षा आहेत, मुलीकडून आम्हाला हे असं हे हवंय, एवढं आम्हाला अपेक्षित आहे, असं काही होतं? नाही, मी तरी म्हणजे एकही केस आतापर्यंत अनुभवली नाही. कारण हे की सगळं हाय कोणीतरी क्लासमध्ये हाय प्रोफाईल जी आहेत त्यांच्यामध्ये हा प्रकार जास्त आहे. नाही म्हणता येणार. म्हणजे आमच्याकडे तसं तरी कोणी असं समोरासमोर येत नाहीत. समोरासमोर नाही. आमच्याकडे असे केसेस समजले की म्हणजे आमच्याकडनं तर ते हुंडा डावरी वगैरे ते तर आपला गुन्हाच आहे मेन प्रमाणे, आणि कोणी मागत असेल तरी पण आम्ही त्यांना ओरडतो किंवा त्यांना सांगतो की हे बरोबर नाही आहे. आमच्याकडे तसे केसेस काही जण मूळतः कसं आहे की आमच्याकडे मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये जास्त सेटल झालेली मंडळी कोकणातली आहेत. तर कोकणामध्ये हुंडा आणि ट्रेंड नाही आहे. पण तू आमच्या पुण्याच्या ऑफिसला देशस्थ किंवा उत्तर महाराष्ट्रातली मंडळी आहेत, तर तिथे एखाद वेळेस असे आम्हाला ऐकू आले होतं की आम्ही पुढे बोलणं झालं आणि नंतर ते अपरोक्षपणे आमच्याकडनं ह्या वस्तू आम्हाला द्याव्या लागतील, माझ्या मावशीला हे तुम्हाला द्यावं लागेल किंवा सोन्याचं वगैरे, मग ते त्या ठिकाणी स्टॉप होतं. आम्हाला जेव्हा कळतं त्यावेळेस स्टॉप होतं असं. तर आम्ही त्याला प्रमोट करत नाही किंवा मला असं ऐकूयात नाही आलं की ते हुंड्याने तिला मारहाण झालं किंवा इनडायरेक्ट काय. तो तसं सरळ न मागता वेगळ्या पद्धतीने मागितला जातो. म्हणजे आमच्याकडे जरी रजिस्ट्रेशन केलेलं त्यांनी कधी आम्हाला सांगितलं नाही. 1-2-3 केसेस आले होतं, परंतु तसं मागण्याचं असेल तर ते रॉंग आहे. आणि आत्ता ट्रेंड उलटा होऊ शकतो. मुलीच्या अपेक्षा इतक्या असतात की ते आणि मुलींची संख्या भारतभर बघितलं तर मुलींची संख्या कमी आहे. तर मुलींसाठी आता हा लग्नाचा प्रॉब्लेम येतो की मुलींच्या अपेक्षा असतात, तर मुलींचीच शॉर्टेज असते. तर मुलाला मुलगी मिळणं ते फार महत्त्वाचं आहे. तर हुंडा आता थोडंसं लांब राहिलं. म्हणजे मुलीच लग्नासाठी नाही आहेत, जास्त स्थळं नसतात मुलींची. ॲक्च्युली मुलींचा चॉईस असतात ना. आता मुलांनी हुंडा मागितला पण मुलीकडे भरपूर चॉईस असतात की मला तिच्याच अपेक्षा वाढल्यात, तर मुलगा कुठला हुंडा डिमांड करेल की बाबा त्याला एकतर कोणतरी सापडलं योग्य, तेच महत्त्वाचं असतं, लाईक माइंडेड. म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये आताची जी उलटा trend आहे परिस्थिती तसा. आहे, उलटा ट्रेंड आहे, मुलींनाच हवंय सगळं एवढं. हां. त्यामुळे तुम्ही मुलींना बघत असा मुलींच्या अपेक्षाच बघा ना, तर तो हुंडा घेऊन काय वाटतं बसेल. सर तुम्हाला? काय? हे मुलींच्या या वाढणाऱ्या अपेक्षा बघून काय वाटतं तुम्हाला? योग्य आहेत त्या? बघा म्हणजे समाज प्रबोधन फार गरजेचं आहे यामध्ये. आणि आता त्यांच्या वाजवी आहेत, त्यांनी ज्या बघितलेल्या आहेत अपेक्षा, परंतु त्यांना कसं की तसंच प्रकारचं स्थळ मिळालं तर ठीक आहे, पण कालांतराने त्यांच्या अपेक्षा कमी पण होतात. एकदा वय अरेंज मॅरेजमध्ये बनतो की जसं वय वाढत जातं तर त्यांच्या अपेक्षा ते ॲडजस्ट करत जातात. आता मी बरेच केसेस बघितलेत की ज्यांच्या अपेक्षा खूप होत्या आणि आत्ता जसं 37-38 वय होतं, तर त्यावेळेस त्यांना मग ते ॲडजस्ट करायला तयार होतात की मला हे पण नको, कारण का तोपर्यंत त्यांनी पण अर्न करून ठेवलेलं असतं स्वतःचं. आई वडील वयस्कर होत असतात, तर त्यांच्या लग्न जमत नाहीत, मग त्या अपेक्षा डाऊन होतात. पण तू आत्ता असतात तर मुलींनी माझं असं म्हणणं आहे की भौतिक गोष्टींपेक्षा तुम्ही ते स्थळ कसं आहे त्याच्यावरती संस्कार कसे झाले आहेत, तो प्रोग्रेसिव्ह आहे का हे तुम्ही बघा, आणि कर्तबगार आहे का, कर्तृत्ववान आहे का. काही वेळेस काय होतं की फॅमिलीचा पैसा असतो आणि मुलगा कर्तृत्ववान नसतो. पेरेंट असतात, त्यांचे बिझनेसेस असतात किंवा काय असतात, पण ते त्यांनी केलेलं असतं, पण मुलाचं स्वतःचं काय असतं. तर अशा वेळेस तुम्ही तो पण एक ॲनालिसिस करा ना की तो मुलगा प्रोग्रेसिव्ह आहे का, किंवा ती मुलगी कशी आहे, ती ॲडजस्ट करेल का आपल्यासोबत, किंवा आपल्या दोघांचं एकत्र येऊन मग पुढे प्रोग्रेस होईल का. तर ते पाहायला पाहिजे मुलींनी. आणि त्यांना हे सरकारचं पण काम आहे आणि सगळ्या समाजसुधारकांचं काम आहे. आमच्यासारख्या मॅट्रिमोनियल संस्थे जितक्या आहेत त्यांचं हे काम आहे की ह्याच्यावर समाज प्रबोधन करणं आणि एकत्र येऊन आपण काम केलं तरच समाज सुधारेल. आपण तसं बघितलंय सर की हल्ली मुली सदन घरामध्ये लग्न करण्यास इच्छुक जास्त असतात. सदन घर जिथे त्यांना सगळा कम्फर्ट मिळेल, मुलगाही ठीकठाक असेल, पण त्याच्याकडे बाकीच्या गोष्टी असतील, जसं तुम्ही मगाशी म्हणाल मटेरियलिस्टिक, त्या गोष्टी मात्र अवेलेबल आहेत. अशा मुलांबरोबर लग्न करण्यासाठी मुली जास्त उत्सुक असतात. अशा वेळी मुलगे जे आहेत, हल्लीचे मुलं जी आहेत
ती पण खूप सावध झाली आहेत. त्या मुलांना देखील कळतं की बाबा ही माझ्याशी लग्न नाही करत तर ही माझ्याकडे असलेल्या त्या सुखसुविधांबरोबर ही लग्न करत आहेत. अशा वेळी ठरलेली लग्न मोडतात. मुलं स्मार्ट झाली आहेत हल्ली. मुलं आणि मुली पण स्मार्ट झाली आहेत. तर मोडण्याचे कारण काय, काही आता असे पण केसेस होतात डिवोर्सपर्यंत, आपण म्हणत होतो की डिवोर्सपर्यंत जातात, पण आता अशी काही मंडळी आहेत की ते साखरपुड्यानंतर पण ब्रेक होतात. अच्छा. तर ते म्हणजे हे पुढे जे तुम्ही त्यांना म्हटलं कळायला ना, लागतं. पुढे जाऊन डिवोर्स होण्यापेक्षा अगोदर साखरपुड्याच्या अगोदरच असे केसेस पण आता वाढत चालले आहेत की अच्छा. आपण आता म्हणजे त्यांना सेपरेट झालेलं कळायला बोलू. लागतं. हां, की काय मूळतः कसं आहे की घाई करू नये. लग्न म्हणजे लग्न असेल करण्यासाठी तुम्ही मूळतः तुम्ही लग्न करताना स्वला अभ्यासा, स्वतःला जाणा की मी कोण आहे, राईट. आणि मी आता लग्न बेसिकली आहे की लग्न म्हणजे काय, का करावं, बरोबर. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्ही आता इंटरनेटवर आहात किंवा ChatGPT असतील किंवा याच्यावर आहात AI वर, तर तुम्ही सगळं ते नॉलेज तुम्हाला ऑनलाईन मिळते. काउन्सिलिंगची गरज नाही. ते करून घ्या. लग्न केल्यानंतर काय रिस्पॉन्सिबिलिटी येतात, कसं वागावं, काय करावं, ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत ना. तर त्याचं महत्त्व समजून घ्या आणि त्याप्रमाणे ॲक्ट करा. अगदी सगळं काही दिसतंय मला की बाबा यांच्याकडे सगळं आहे, पण त्याच्यामध्ये मेहनत किती असतं, तितकं आपण दिखावा बघतो, पण ते मेंटेन करण्यासाठी किती दम जातो, त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात का. त्या शेवटी तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्या घराचा पाठ होणार आहात आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन होतात. त्याच्यासाठी तुम्ही जे लागणारं मेंटल एनर्जी आहे, फिजिकल एनर्जी आहे, तर त्यासाठी तुम्ही कॅपेबल आहात का. नंतर मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल अरे हे काय, पण ह्याच्या मागचं चित्र वेगळंच असतं असं. तर तुम्ही पहिलं स्वतःला कणखर बनवा, स्वतःला कॅपेबल बनवा आणि मग पुढे तुम्ही हे करा. हल्ली मुलं म्हणजे एकीकडे समाजामध्ये डिवोर्सचं प्रमाण वाढत असल्यामुळे आणि स्पेशली ह्याच्यामध्ये मुलंच अडकत असल्यामुळे म्हणजे मुली मुलांकडनं पोटगी मागतात, भरपूर पैसे मागतायत. लग्न हा बिझनेस झालाय थोडक्यात. म्हणजे काही जणांसाठी लग्न हा बिझनेस झालेला आहे. मोठ्या चांगल्या सधन घरातली मुलांबरोबर लग्न करायचं, नंतर मग पटत नाही म्हणून डिवोर्स देऊन त्याच्याकडनं एक पर्टिक्युलर अमाऊंट काढायचं. अशा देखील बातम्या आपल्याकडे येत असतात. त्यामुळे मुलांनी लग्नाचा धसका घेतलाय. बरीच जण म्हणतात आम्ही लग्नच करणार नाही. तुमच्या विवाह वधूवर सूचक मंडळामध्ये देखील कधी असं झालंय की आता मुलांचं विवाह नोंदणीसाठी येणारी मुलं कमी झाली आहेत? नाही, पण आत्ता मी जो बघतोय ना, तर मुलांचा रेशिओ जास्त असतो आणि मुलींची नावनोंदणी कमी आहे. पण तुम्ही जो म्हणताय ना की त्यांचा डिवोर्स झाला आहे किंवा काय लग्नानंतर धसका घेतो धसका बाबा आहे ना, कारण का मुलांना. प्रत्येक दिवशी आपल्या न्यूजपेपर्समध्ये किंवा पोर्टलवर एक ना एक बातमी असतेच की कोणीतरी कोणाचा गळा चिरला, म्हणजे इतकं ते भयंकर आहे लग्न. म्हणजे आता घाबरायला लागलेत हल्लीची मुलं. घाबरायला लागले. एकीकडे ही ती भीती परिस्थिती आहे. नक्कीच आहे. आणि पण कसं आहे की सगळेच व्यक्ती तशा नसतात की, आणि तुम्हाला वाटत असेल की आता असं लग्न करायला मी तयार आहे, पण तुम्हाला भीती वाटते, असं न्यूनगंड बऱ्याच मुलं आणि मुलींमध्ये पण असतो. कारण का त्यांच्या नात्यातलं कोणाचा तरी डिवोर्स झालेला असतो किंवा एखाद्या मैत्रिणीचा असतो. ते डिस्कस करत असतात की आपल्या की असं आहे तसं आहे, किंवा एखाद्या भावाचा किंवा बहिणीचा झालेला असतो, तर त्यांना भीती वाटत असते. परंतु समुपदेशन करून घेतलं तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि आपण एक सामाजिक प्राणी आहोत. बेसिकली आपण मनुष्य हा प्राणी आहे, तर निसर्ग चक्राप्रमाणेच त्याचं जडणघडण झालेलं आहे. तर लग्न करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि आनंदी लाईफ जगण्यासाठी ह्या फार गरजेच्या असतात गोष्टी आणि पुढची पिढी घडवण्यासाठी. तर सगळ्यांनी लग्न करावीत आणि आनंदी राहावं. हां, आणि आपल्याला निसर्गाची तडजोडच तशी आहे ना की आपल्याला दोन्हीकडचे हे हवेत, नवरा आणि बायको हवेत, तर लग्न नक्कीच करावं. आणि ही अनादी कालापासून आलेली आहे लग्नाची कॉन्सेप्ट. जोडीदार निवडताना सावध राहावं. ज्या तुमच्या आहेत, मग अदरवाईज ते म्हणतो ना आपण शादी का लड्डू खाओ तो भी पस्तावो, ना खाओ तो भी पस्तावो. तर कुठेही पस्तावा न येण्यासाठी तुम्ही लग्न करा, पण जे लग्न कराल ते अगदी सुज्ञपणे करा आणि विचार करून करा. लग्नासाठी तर मुलं येतात, म्हणजे स्थळं येत असतात तुमच्याकडे, नाव नोंदणीसाठी वगैरे येत असतात. हल्ली लिव्ह इनमध्ये राहण्याचा प्रकार देखील वाढले मुलांचं. म्हणजे लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहण्याला देखील प्राधान्य आहे. त्याच्यासाठी देखील काही जण विवाह संस्थांमध्ये चौकशा करत असतात. असं तुमच्याकडे कधी झालंय? होतं ना, दररोज लिव्ह इनसाठी येतच असतात. पण ते काय आम्ही प्रमोट करतच नाही. आम्ही लग्न या संस्थेवर विश्वास ठेवतो आणि आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण जे राहतो, लिव्ह इन हा पार्ट पाश्चात्य देशातून आला आहे. आता हल्ली कुठे फुलू लागला, कारण का त्यांचा कॉर्पोरेट लाईफ असतात, त्यांची मुलं मुली आपलं घर सोडून दुसऱ्या सिटीजमध्ये राहत असतात. तर हा येतो, पण तो हेल्दी नाही आहे प्रकार.
जर तुम्ही लग्नच नाही करणार आणि असंच राहणार आहात तर तो हेल्दी प्रकार नाही आहे आणि समाज तसं नाकारतं पण आहे आणि त्याच्या निगेटिव्ह इफेक्ट्स आपण बघतच आहोत की एका लिव्हिंग पार्टनरने ह्याला मारलं किंवा त्याचं मर्डर केलं, नंतर पळून गेला किंवा फ्रीजमध्ये त्याचं मुंडकं आणि हातपाय कापून टाकलेत. तर ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे ज्या आहेत त्या तात्पुरत्या असतात आणि योग्य असे लग्नावरच बिलीव्ह करतात आणि लग्न या संस्थेवर बिलीव्ह म्हणजे करतात. आपली भारतीय संस्कृती जी आहे ती विवाह भारतीय संस्कृती संस्थेवरच जी आहे जास्त टिकून आहे. म्हणजे काय माझा एक सब्जेक्ट असतो की लग्न आणि राष्ट्रविकास यावर मी बोलत असतो की कसं होतं आणि काय होतं. तर लिव्ह इन वगैरे त्यात तशा फार कमीच आहेत, तितक्या केसेस नाही आणि ते त्याला पुढे तग पण नाही धरणार त्या म्हणजे गोष्टी. फ्युचर नाही असं म्हणतात. नाही, काही जण future. हल्ली म्हणजे आधी लिव्ह इन मध्ये राहतात आणि मग आमचं दोघांचं कितपत पटतंय हे बघून नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतात. हां, तो पार्ट आहे पण तो खूप असा नाही आहे लिव्ह इनमध्ये राहून किंवा पण ते काही जण 2-3 वर्ष डेटिंग म्हणू शकतो आपण किंवा मैत्री करतात किंवा लग्न 6-7 महिन्यानंतर करतात. पहिले आमचे विचार जुळतात का बघतात. असे आहेत ना, आता शिक्षण चांगले आपली झाले मराठी पण बरेच मुलं आहेत ना, आहेत म्हणजे ॲटलिस्ट 7-8 वेळा भेटणं, आवडीनिवडी समजणं, तुमच्या घरातलं कोण आहे काय आहे त्या सगळं समजणं, पण इमोशनली तितकं इन्व्हॉल्व न होणं. कारण का काही वेळेस काय होतं की इमोशनली इन्व्हॉल्व झाल्यानंतर मुलं आणि मुली डिस्टर्ब होतात नंतर नकार आल्यावर. तर तितक्या स्मार्ट असतात आणि आपलं इमोशन्स कुठपर्यंत जावं कुठपर्यंत नको जावं हे त्यांनी दायरे आखलेले असतात आणि त्यानंतरच मग हे करतात. असं मी बघितलेत तसे केसेस की 5-6 बेटिंग झाल्या, 3-4 महिने झाले, पण तू नंतर मग त्यांना काहीतरी हे यायला लागलं की बाबा नाही पटू शकत आपल्या या गोष्टींवर, माझं प्रोफेशन वेगळं आहे. हां, मला आता कुठेतरी फॉरेनच्या दौऱ्यावर जावं लागतं कंपनीकडनं किंवा डोमेस्टिकमध्ये फिरावं लागतं, तर त्या तुम्ही बघू शकता का. तर त्यावेळेस कुठे नाही पटलं तर मग ते सांगतात. कारण का कसं आहे की एकमेकांना अंडरस्टँड करणं तर फार महत्त्वाचं आहे. त्यावेळेस आपले पुढचे डिवोर्स कमी होतील आणि ते सुज्ञपणे घेतलेले डिसिजन असतात तेच पुढे टिकतात, लग्न पण टिकतात आणि घाईत घेतलेले असतात मग डिवोर्सचे प्रमाण वाढतात. असं होतं. सर तुमच्या मॅरेज ब्युरोमध्ये तुम्ही सांगितलं मगाशी की म्हणजे अमराठी व्यक्ती देखील मराठी स्थळांसाठी येतात. प्रामुख्याने काही आम्हाला उदाहरणं सांगा अशी की आणि ज्यांचं लग्न देखील झालेलं आहे छानपैकी आणि छान छान संसार सुरू आहेत अशी काही उदाहरण. म्हणजे मी स्वतःहून एक जे लग्न ठरवलं होतं 2005 साली, ती माझी फर्स्ट सक्सेस स्टोरी होती. त्यावेळेस काय होतं की एक वासवानी नावाचे गृहस्थ होते, सिंधी कम्युनिटीचे, परंतु ते बॉर्न अँड बॉटम USA होते, त्यांचा ॲक्सेंट पण तसाच होता आणि पुण्याचं एक साधू वासवानी नावाचं एक धार्मिक हे आहे. तर त्यांच्या फॅमिलीतला तो मुलगा होता, पण त्याला कसं भारतातली वधू हवी होती. तर ते अमेरिकेहून आले होते, आमच्याकडे नाव नोंदवलं. तर त्यांनी मला सांगितलं की मला माझ्या अपेक्षा अशा आहेत. तितकंसं त्यावेळेस माझं इंग्रजी बरोबर नव्हतं, तर पण मी त्यांना मदत करत होतो. पण त्यांनी एका विरारच्या बोर्डिंग्समध्ये राहणाऱ्या मुलीशी, ती MBBS MD, आडनाव बोर्डिंग्सकर होतं, बोर्डिंग्समध्येच राहणारे, MBBS MD मुलीशी लग्न करून ते आता अमेरिकेत स्थायिक आहेत आणि आता लग्नाला 21 वर्ष झालीत. तर तो एक सक्सेस स्टोरी होता. एक आंध्रामधली एक डिवोर्सची मुलगी होती. आंध्र प्रदेशमध्ये तिचं मूळ गाव, तेलुगू लँग्वेज, मुंबईत राहणाऱ्या मुंबईतच, आणि मुलगा गुजराती आहे तर तो पण डिवोर्सी होतो. तर त्यांना आम्ही भेटवलं. आमच्याकडे कसं असतं की काही जणांसाठी अशी जी मंडळी असतात की त्यांना मराठी बोलता येत नसेल, आईवडील कोणतरी असतं की त्यांचं आईवडील असतात पण त्यांचं हिंदीमध्ये किंवा तेलुगूमध्ये बोलणं असतं. तर आमचे जे रिलेशनशिप मॅनेजर असतात तर ती एक आमची सेवा आहे. तर ती मंडळी त्यांचं कम्युनिकेशन एकमेकांशी करून देतं आणि त्यांचं लग्न ठरलं. तो साऊथ बॉम्बेचा होता, गांजावाला सरनेम. तर ती मुलगी आता आनंदात आहे. असं आहे. काही वेळेस काय होतं की आता आपण शहरात राहतो ना, तर शहरात राहताना काही वेळेस काय होतं की प्रेमविवाह होत असतात आईवडिलांचे. तर त्यावेळे असे आहेत की बाबा आई मराठी, गुजराती वडील किंवा वडील साऊथ इंडियन, आई मराठी, असे आहेत ना. आणि आपण कसं आहे की शहरात, मुंबईसारख्या शहरात असे बरेचसे सक्सेस आहेत आणि तर असे येतात ज्यांना मराठी लागतात. आणि मराठी मंडळींवर का ठेवतात की मराठीचा जो आपला ब्रँड आहे ना तो विश्वासू असतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मराठी माणसं विश्वासू आहेत. हो. त्याच्यामुळे मराठी त्याच्यामध्ये कसं होतं की मराठी मंडळी जी असतात बघा, व्यावसायिक करणारी असतात ती गुजराती असतात किंवा काय असतात, पण नोकरी करणारा वर्ग असतो तो मराठी असतो. तो एका चाकोरीत राहतो, नाती सांभाळणारा असतो. तर असे पण त्यांना वाटतं की अरे आपण मराठीमध्ये जर लग्न केलं तर ते आपलं विश्वासू वाटतं आणि लांब टिकू शकतं. हो. आणि संस्कार असतात आपले मराठी मंडळींचं, बालपणापासून आपण जे संस्कार करतो. म्हणजे मराठी मुलं आणि मुलींना
म्हणजे तशी मोठी मागणी आहे लग्न मंडळामध्ये? मागणी तर म्हणजे आहेच ना, म्हणजे पसंती आहे विशेष. पसंती म्हणजे आपण मुंबईत राहताना जर आपण म्हणू शकतो की इतर जे आहेत गुजराती असतील किंवा काय म्हणजे असतील तर ते इच्छुक मराठी असतात मंडळींची लग्न करतात. करण्यासाठी हो, आरामात, हो, काही हो, असंही हो. नसतं जर म्हणजे. सगळं जुळत असेल तर मराठी मुलं मुली ते प्रिफर करतात. हल्ली असं आहे. होतातच म्हणजे हो, हो. बऱ्यापैकी. आहेत आमच्याकडे तसे मंडळी की ज्यांना मराठी मंडळी हवी असतात, चालतात, कारण का त्यांनी लाईफस्टाईल बघितलेलं असतं, मराठी माणसांचे सण बघितलेले असतात, त्यांचे रीतिरिवाज बघितलेले असतात, तर त्यांना ते आवड निर्माण झाली की मला मराठी सण आवडेल म्हणून. सर, तर अशी जाता आता म्हणणं. शेवटचा प्रश्न. जसं आपण आता सगळ्याच विषयावरती बोलतोय, लग्न, पुन्हा डिवोर्स, अपेक्षा सगळ्या गोष्टींवरती. हल्ली ज्येष्ठांचं लग्न करण्याचं प्रमाण वाढलंय, पुनर्विवाह. मगाशी आपण बोललो, पण ज्येष्ठ म्हणजे जे 50शी ओलांडलेले आहेत, म्हणजे जे आता सिंगल आहेत, पप्पा म्हणजे त्यांचं म्हणजे त्यांच्या सोबतीचं काय निधन झालं नाही, असेल हां, किंवा ते सगळ्या जीवनातल्या सगळ्या ज्यांची जी कर्म होती किंवा टप्पे होते त्यांनी झालेली आहेत, मुलांची लग्न झाली आहेत आणि मी आता एकटा आहे, पण तू मला पार्टनर हां, पाहिजे, हां. अशांची पण लग्न तुमच्या संस्थेकडनं केली जातात? आहेत, झाली आहेत तशी. म्हणजे काय होतं की आतापर्यंत कसं होतं की थोडं जी सिनियर सिटीजन्स असतात ते काहीतरी इतरांना काय वाटेल किंवा मी लग्न केले तर मुलांना कसं वाटेल काय, तर तसं शहरामध्ये नाही आहे. आमच्याकडे अगदी 70 ते 80 वर्षांची पण माणसं आहेत की ज्यांना लाईफ पार्टनर हवे आहेत. काय होतं की लाईफ सगळं झाल्यानंतर एकाकी असतं आणि मग त्यांना कोणतरी हवं असतं की बोलायला. अगदी रात्री पण मंडळी तुम्ही बघत असाल की रात्री त्यांना झोप येत नाही, परंतु ते एकटेच असतात. त्यांच्याकडे सगळं सुविधा असतं, भौतिक सगळ्या गोष्टी असतात, परंतु लाईफ पार्टनर नसतो बोलण्यासाठी, आपल्या इमोशन्स ओपन करण्यासाठी. तर अशी लग्न स्वागतार्ह आहेत. समाजाची ती पण एक घटक आहेत ना सिनियर सिटीजन्स. तर बऱ्याचशा सिनियर सिटीजननी पण असाच जर ओपन माइंडेड तुम्ही, आणि सिनेमांमध्ये पण बऱ्याचशा दाखवतात किंवा आता हे सब्जेक्ट जे आहेत समाजातले ते ओपन होणं गरजेचं आहे. त्यांनी पण पुढे यावं, त्यांना काउन्सिलिंग हे करू आणि आम्ही पण त्यांच्यासाठी लाईफ पार्टनर शोधण्यासाठी फार मदत करू. झालेत आता म्हणजे आत्ताच एक मी बघितलं होतं, एक मराठा आणि SKP असं आम्ही, एक मुलाचं वय 59 होतं आणि मुलीचं 53 होतं. म्हणजे तुम्ही त्यांना मुलगा मुलगीच म्हणता 59 आणि माझ्यातर्फे तर काय कोणी आपण वधू. म्हणजे आपण मनातून तर अगदी तरुण बाळच आहोत, असतो, बरोबर आहे अगदी. तरुणच असतो हां. किंवा मुलंच असतो हो. आणि त्यांना प्रौढ वगैरे असं म्हणणं योग्य नाही, कारण का काय नाही म्हणजे त्यांच्यासाठी मी असंच याच्या मध्ये हो, म्हणाले, नाही, पण समजलं मला. तर वधू नाही, आणि वर वर म्हणणं. म्हणजे हां, पण मग त्या वयामध्ये पण म्हणजे दोघी लग्न, महिला येतात लग्नासाठी या आहेत ना, एजमध्ये? आहेत. कारण का काही वेळेस काय होतं की त्यांना लाईफमध्ये पूर्ण स्ट्रगल करावं लागतं. लाईफ, रेस्ट ऑफ द लाईफ त्यांना काहीतरी आपलं त्यांच्या काय अपेक्षा असतात पार्टनरकडून? अपेक्षा म्हणजे प्रत्येकाप्रमाणे वेगवेगळे असतात. काही जर शिकलेली असतील तर ते म्हणतात की मला अशा शिक्षणाचं जरी हवं आहे, किंवा काही जण पेन्शनर असतात तर ते म्हणतात की माझं पेन्शन आहे, तर ते होऊ शकतं. आणि मुलींना थोडंसं इमोशनली हवं असतं की बाबा मला इमोशनली कोणी समजून घेऊ शकतो का. आणि बाकीच्या बाबतीत अपेक्षा नसतात, परंतु एकमेकांना साथ देणं, एकमेकांना समजून घेणं, या फार म्हणजे त्या उतरत्या वयामध्ये ज्या इमोशनल आपल्याला घटक लागतात, नीड्स असतात, बरोबर आहे. त्याच्यावर मराठीमध्ये सिनेमे पण बरेचसे आलेले आहेत. आता हल्लीच त्यात मराठा व्यक्ती किती आहेत आपल्या? काय तुम्ही आता जे सांगताय आम्हाला, ज्येष्ठ नागरिक देखील आता सारे मराठीच आहेत, सगळेच मराठी आहेत तुमच्याकडे. इव्हन तुम्ही बघा काही जण आहेत की ते फक्त ज्येष्ठांच्या लग्नासाठीच काम हो, करत हो, असतात. हो. तर ती एक खूप चांगली गोष्ट आहे आणि ह्या म्हणजे काय म्हणता येईल ते सकारात्मक संदेश त्यातून मिळतो आणि लग्न या संस्थेवर खूप विश्वास दाट होतो आणि फ्युचरसाठी पण ते छानच आहे. आणि आता कसं आहे की आपला ॲटलिस्ट भारत हा सगळ्यात यंग देश आहे, यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. तर भारताचं एकूण वयोमान 29 वर्षाचं आहे. तर मॅक्सिमम यांची होतात, पण उतार वयांमध्ये पण आहेत. तर तो आता थोडासा भ्रम कमी होत चालला की मला कोण काय म्हणेल किंवा म्हातारचळ लागलं याला वगैरे वगैरे. तर ती सुशिक्षित मंडळी लग्नासाठी पाहत असतात. हो हो. विवाह.com वरून जेव्हा तुम्ही विवाह जुळवता त्यावेळेला तुम्ही नक्की काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यावरती आपल्याला कदम सरांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे, जे आता इच्छुक असलेल्या व्यक्तींसाठी खूपच आणि नक्कीच फार फायदेशीर ठरणार आहेत. कदम सर, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि उत्तम अशी तुम्ही आम्हाला माहिती दिली आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. संपूर्ण पवित्रविवाह.comच्या परिवारातर्फे आपणास देखील खूप खूप आभार. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि संधी दिलीत प्रबोधन करण्याची लग्न या विषयावर, त्याबद्दल मी पण आपला आभारी आहे. थँक्यू सो मच.